नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. हा नवीन पॉडकास्ट तर नाही आहे, कारण हा भाग दुसरा असणार आहे. अगोदरच्या भागामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तो भाग, तुम्हाला माहिती असेल की दादांनी म्हटलं होतं लास्ट गुरुवारपासून ह्या गुरुवारपर्यंत आपल्या भारतावरती जे काही आता प्रॉब्लेम चालू आहेत, तर नाम जाप करायला ओम श्री स्वामी समर्थांचा. तर मला माहिती आहे भरपूर जणांनी ते केलंही असेल. तर ज्यांनी पण ते नामस्मरण केलं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कॉमेंटवरून माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली, भरपूर जणांनी दादा आपल्याला कॉमेंट अशी केली होती की त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. कारण व्हिडिओज बघितल्यानंतर परत तुमचे अनुभव ऐकल्यानंतर भरपूर जणांना म्हणजे भरपूर जण लाईफमध्ये ना काही ना काही त्यांच्यासोबत संकट चालू आहेत, प्रॉब्लेम्स आले की कसं फेस करायचे. आणि असेही कॉमेंट्स होते ज्याच्यामध्ये लोक बोलत आहेत की मी स्वामी समर्थांचं करतोय नामस्मरण, मी दत्त महाराजांचं करतोय, आणि दत्त महाराजांचं करताना कोण त्यांना मध्येच सांगते की साईबाबाचं कर, मग ते साईबाबाचं करतात. मध्येच मग त्यांना कोण बोलते गजानन महाराजांचं कर. मग ते असं चालू आहे, म्हणजे ते लोक कन्फ्यूज आहेत, त्यांना समजत नाही आहे की करायचं कोणत्या देवाचं नामस्मरण. तर तुम्ही त्यावर काय सांगू शकाल? ओम श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना धन्यवाद. पहिलेच धन्यवाद करतो, कारण जवळजवळ 4 लाखाच्या आसपास व्ह्यूज दिले आहेत तुम्ही. बरेचसे कमेंट्स आहेत. त्यानंतर बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट करण्याचाही प्रयत्न केला, काही लोकांचा कॉन्टॅक्टही झाला. पण प्रचंड प्रमाणात जर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्यांना प्रत्येकाला मी भेटू शकत नाही आहे. तर त्यालाही काही कारणं आहेत. माझ्या ऑफिसचं पण रिनोव्हेशन चालू आहे. 2-3 आठवड्यात ते रिनोव्हेशन पण कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण नक्कीच प्रत्येकाला 1 बाय 1 भेटू शकतो आणि साधनेविषयी त्यांच्याशी बोलू शकतो. आपण नामस्मरणाविषयी बोलू शकतो, कारण साधनेमध्ये आणि नामस्मरणामध्ये प्रत्येकाचं सोल्युशन नक्कीच मिळणार. कारण परमेश्वर जो आहे, श्री स्वामी समर्थ जे आहेत, हे प्रत्येकाला सोल्युशन देतातच देतात. आणि एवढं साधं आणि सोपं सोल्युशन मिळतं की आपल्याला कल्पनाही आपण करू शकत नाही. तर प्रत्येकाला आपण भेटणारच आहोत. थोडंसं काही दिवसांचा कालावधी आहे, तर मी सागर पवारांना सांगेल की आपण भेटू प्रत्येकाला. तर दादा, आपला तो क्वेश्चन होता की लोक भटकत आहेत, म्हणजे त्यांना समजत नाहीये की कुठल्या देवाचं करायचं, दत्त महाराजांचं करायचं, स्वामींचं करायचं, गजानन महाराजांचं करायचं, साईबाबांचं करायचं. बघा कसं आहे माहिती आहे, मी थोडंसं मागे जातो. म्हणजे मी माझ्या पहिल्या एपिसोडला सांगितलेलं आहे की मोकळा वेळ होता, भरपूर वेळ होता, कोविडचे दिवस होते. स्वामींनी माझ्याकडून भरपूर नामस्मरण करून घेतलं, भरपूर त्यांनी सेवा करून घेतली. तेच सगळं करून घेतात, आपण काहीच करत नाही. आणि जेव्हा ते नामस्मरण घडत होतं ना, प्रचंड प्रमाणात नामस्मरण घडत होतं. आणि एवढ्या प्रचंड प्रमाणात नामस्मरण घडत होतं, अचानक म्हणजे एकटाच बसायचो, टेरेसवर जाऊन बसायचो, मागच्या वेळेस सांगितलेलं आहे मी. तर ते एक ऊर्जा तयार व्हायची, आणि ती एवढी मोठी ऊर्जा तयार व्हायची ना की डोळे बंद असतानासुद्धा स्वामी मोठ्या स्वरूपात समोर दिसायचे. मोठ्या स्वरूपात एवढं प्रचंड मोठं ते स्वरूप असायचं की आकाशाला टेकलेलं ते स्वरूप असायचं. आणि मी असं खाली मस्त नामस्मरण करतोय, एवढ्या मोठ्या स्वरूपात ते दिसायचे. आणि ती ऊर्जा तयार झाल्यानंतर ना मला क्षणोक्षणी जागोजागी ना स्वामीच दिसायचे. क्षणोक्षणी आणि जागोजागी स्वामीच दिसायचे. कालांतराने कोविड ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मंदिरही खुली झाली. मंदिरं खुली झाल्यानंतर जेव्हा मी मंदिरात जायला लागलो, मी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायला लागलो, गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये सुद्धा मला स्वामी दिसायचे. ओके. मी कालिकेचं दर्शन घ्यायला जायचो, कालिकेच्या स्वरूपात पण मला स्वामी दिसायचे. मी हनुमानाच्या मंदिरात जायचो, तर हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. हनुमानांना नमस्कार करताना मी जय श्रीराम म्हणायच्या जागी मी ओम श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलो. पण नंतर लक्षात आलं की समोर हनुमान आहेत, मग त्याच्यानंतर जय श्रीराम म्हटलं. पण हनुमानाच्या मंदिरात सुद्धा मला स्वामी दिसायचे. ओके. हा माझ्यामध्ये जो चेंजेस मला जाणवत होता ना, हा वेगळ्या प्रमाणात जाणवत होता. पण शेवटी मी शिक्षक, माझा पेशा शिक्षकी पेशा आहे, तो विद्यार्थी का ढ आहे याचा विचार करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे. मग तो विद्यार्थी अजून किती प्लसमध्ये जाऊ शकतो, किती चांगला होऊ शकतो, तो किती चांगला अभ्यास करू शकतो,
हा अभ्यास करण्याची प्रवृत्ती माझ्यामध्ये आहे. पण नंतर मी विचार केला, मी म्हटलं मला सगळ्याच ठिकाणी स्वामी दिसत आहेत, हे असं का घडतं आहे. मग मीच अभ्यासपूर्वक जो पूर्णपणे विचार करून सांगितलं की नाही, आता माझं जगच स्वामीमय झालेलं आहे. जे लोक मलाही प्रश्न विचारतात, सागरजी मलाही प्रश्न विचारले गेले की आम्ही गजानन महाराजांची भक्ती करतो, आम्ही त्यांचं नामस्मरण करतो, मग स्वामींचं नामस्मरण कसं करावं. अहो तसं नाही आहे. शक्ती ही एकच आहे. शक्ती ही एकच आहे. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करा, स्वामींपर्यंत पोचलेलं असेल. स्वामींचं नामस्मरण करा, गजानन महाराजांपर्यंत पोचलेलं असेल. शक्ती ही एकच आहे. तुम्ही नामस्मरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कोणत्या परमेश्वराचं नामस्मरण करा, पण ती शक्ती एकच, त्या शक्तीजवळच ते नामस्मरण जातं. तुम्ही गणपती बाप्पांचं नामस्मरण करा, ओम गणगणपते नमः म्हणा, तरी पण नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. सगळ्या तरुणांना मी नम्र विनंती करतो, मध्यमवयीन लोकांना नम्र विनंती करतो, आणि आपले वरिष्ठ नागरिक तर आहेतच. तुम्ही मंदिरात कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस आरतीला नक्कीच थांबा. बरोबर. तुमच्या आजूबाजूचे कोणतेही मंदिरं असतील, आजूबाजूला जी मंदिरं आहेत तुमच्या, मग हनुमानाचं मंदिर असेल, गणपती बाप्पांचं मंदिर असेल, कालिकेचं मंदिर असेल, कमीत कमी जर रोज गेलात तर अतिशय उत्तम, पण कोणाला रोज जायला मिळत नसेल कामाच्या गडबडीतून वगैरे, तर कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस तुम्ही त्या आरतींना नक्कीच थांबा. कारण त्या आरतीमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात, आपल्या संस्कृतीमध्ये आरतीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्या आरतीमध्ये जे व्हायब्रेशन्स असतात, त्या मंदिरामध्ये जे व्हायब्रेशन त्या आरतीच्या निमित्ताने जे होत असतात, तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही. ते व्हायब्रेशन घेऊन तुम्ही घरी जातात आणि तेव्हा तुम्ही एवढं म्हणजे रिलीफ झालेले असतात ना. म्हणून कमीत कमी तरुणांना, माझ्या मध्यमवयीन लोकांना, माझ्या बंधू भगिनींना, वरिष्ठ नागरिकांना नम्र विनंती, कमीत कमी 2 दिवस तरी आठवड्यातून तुम्ही आरतीला गेलं पाहिजे. बरोबर. हे गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही आळसपणा नाही. कितीही मोठं काम असून द्या, आरतीचे ते 10 मिनटं आपण काढलेच पाहिजे, आपल्या मंदिरामध्ये गेलंच पाहिजे. आणि तुम्ही कोणतंही नामस्मरण करा, ते त्या शक्तीजवळ पोचतं. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करा, साईबाबांचं करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, शंकर महाराजांचं नामस्मरण करा. त्या शक्तीपर्यंत पोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुम्ही त्या शक्तीपर्यंत पोचलात तर ती शक्ती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. ती शक्ती तर तुम्हाला द्यायलाच बसली आहे, पण आपण कधी घेणार? जेव्हा तुमच्या मुखातून नामस्मरण होईल तेव्हा ती शक्ती आपण प्राप्त करू. त्यामुळे नामस्मरण होणं गरजेचं आहे. मग ते कोणाचंही असो, कोणाची भक्ती गजानन महाराजांकडे आहे, कोणाची भक्ती गणपती बाप्पांकडे आहे, कोणाची भक्ती साईबाबांकडे आहे, कोणाची शंकर महाराजांकडे भक्ती आहे, तर त्यांचंही नामस्मरण झालंच पाहिजे. त्या व्यक्तीने ते जे काही त्याच्याकडून जे नामस्मरण होतं ते झालंच पाहिजे. बरोबर. ती शक्ती प्राप्त करण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे नामस्मरण. शक्ती प्राप्त करण्याचं एकमेव साधन जे आहे, उद्दिष्ट मी म्हणत नाही, साधन जे आहे ते आहे नामस्मरण.